नमस्कार मित्रांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतोय की घरातील लोक इंद्राच्या मैत्रिणीबद्दल चर्चा करताना दिसतात. ती आपल्या कुटुंबापासून लांब असल्याने तिला इथे एकटे वाटू नये अशी काळजी घरातील सर्वांना वाटते. तिला आपल्या घराची आठवण येऊ नये म्हणून सर्वजण तिला प्रेमाने आणि जिव्हाळ्याने वागण्याचे ठरवतात. तिच्या राहण्याची आणि तिच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी घरातील लोक आनंदाने स्वीकारतात. घरातील वडीलधारी मंडळी तिला आश्वासन करतात की हे घर आता तिचेच आहे. ती परक्या जागी एकटी पडलेली नाही हे तिला वारंवार जाणवून देण्याचा प्रयत्न करतात. तिच्या सर्व गरजांची काळजी घेण्याचे आणि तिला घराच्या वातावरणाचा अनुभवण्याचे आश्वासन देतात. या निर्णयामुळे तिची अस्वस्थता काही प्रमाणात कमी होते आणि तिला थोडे हलके वाटते. तिच्याबद्दल घरातील सदस्यांची ही कडकड पाहून ती खूप भावुक होते. तिने सर्वांचे मनापासून आभार मानले आणि त्यांना धन्यवाद दिले. घरातील लोकांनी तिला दिलेले हे प्रेम आणि आपुलकी यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर उमटते. तिला आता समजून घेणारी माणसे जवळ असल्याचा भास होतो आणि अधिक मोकळेपणाने वागू लागते. व्हिडिओमध्ये पुढे एक मजेशीर आणि महत्त्वाचा प्रसंग घडतो. जेव्हा तिला तिच्या आवडीची ब्लॅक कॉफी दिली जाते. कॉफी मिळाल्यावर तिला आश्चर्य वाटते की घरातील लोकांना तिच्या आवडीची पूर्ण माहिती आहे. तिला वाटते की हे नाते कदाचित चांगल्या मैत्रिणीत रूपांतरित होत आहे. यामुळे तिच्या मनातील घरातील लोकांविषयी एक आदर निर्माण होतो. मात्र लगेच ती एक धाडसी पाऊल उचलते आणि त्यांना स्वतःबद्दल काही कठीण प्रश्न विचारते. ती त्यांना विचारते की त्यांना तिच्या आवडीचा रंग, आवडते खाद्यपदार्थ किंवा तिच्या आवडती ठिकाणे माहीत आहेत का. तिला असे वाटते की घरातील लोकांच्या मनात तिच्याबद्दल जे प्रेम दिसते ते खरे आहे की फक्त वरवरचे आहे हे तिला तपासायचे असते. तिच्या या प्रश्नावर घरातील सदस्यांना काहीच उत्तर देता येत नाही. ते पूर्णपणे निरुत्तर होतात, ज्यामुळे वातावरणात थोडा तणाव निर्माण होतो. ती त्यांना स्पष्टपणे सांगते की तिला अशा ठिकाणी राहायला आवडते जिथे तिला स्वतःच्या घराची ऊब आणि उपासना जाणवेल. तिला तिथे राहताना जर घरच्यांच्या सारखा अनुभव आला नाही तर तिला ते कधीच मान्य होणार नाही. तिच्या बोलण्यातून एक प्रकारचा स्पष्टपणा आणि जिद्द दिसून येते. तिला केवळ राहण्यासाठी आश्चर्य नकोय, तर तिला मनापासून स्वीकारणे माणसे हवी आहेत. तिची ही स्पष्ट भूमिका घरातील सदस्यांना एक मोठ्या विचारात पाडते. त्यांना आता समजते की केवळ तिला सोयीसुविधा देऊन तिचे मन जिंकता येणार नाही, तर त्यांना तिच्याशी खऱ्या अर्थाने नाते जोडण्याची गरज आहे. घरातील सदस्यांना आता ही जाणीव होते की तिला समजून घेण्यासाठी त्यांना अधिक प्रयत्न करावे लागतील. हा एक भावनिक संघर्ष आहे जो मालिकेतील पात्रांना एकमेकांच्या अधिक जवळ आणणारा ठरणार आहे. तिला जो आधार हवा आहे तो देण्यासाठी आता घरातील प्रत्येक सदस्याला आपल्या वागण्यात आणि विचारात बदल करावा लागणार आहे. व्हिडिओच्या शेवटच्या भागात परिस्थिती अधिक गंभीर आणि स्पष्ट होते. ती ठामपणे सांगते की जोपर्यंत तिला इथे आपल्या घरासारखे वाटत नाही तोपर्यंत ती गप्प बसणार नाही. तिचे हे आव्हान घरातील लोकांसाठी एक मोठी परीक्षाच ठरते. ती आपल्या भूमिकेवर ठाम राहून घरातील लोकांना आपल्या भावनेची खोली पटवून देण्याचा प्रयत्न करते. शेवटी आपण एपिसोडमध्ये बघतो की प्रेक्षकांना पुढील भागाची खूप उत्सुकता लागते आणि तिचा आणि घरातील सदस्यांच्या संघर्षातून पुढे काय घडणार हे पाहणे रंजक ठरेल. घरातील लोकांचा दृष्टिकोन आणि तिची जिद्द याचा हा संघर्ष मालिकेच्या एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवतो, ज्यामुळे हा भाग खूप महत्त्वाचा वाटतो. धन्यवाद मित्रांनो.